पलाश मुच्छल हे नाव सांगली आणि संपूर्ण महाराष्ट्र आणि देशात चर्चेत आलं ते आपल्या देशाच्या ज्या उपकर्णधार स्मृती मानधना होत्या यांच्यासोबत ठरलेल्या लग्नामुळं आणि मोडलेल्या लग्नामुळं नाव चर्चेत आलं. आणि आता आपण सध्या सांगली जिल्हा पोलीस दलाच्या आवारामध्ये आहोत. जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या समोर आपण उभा आहोत. आपण पाहू शकता हे आपल्या समोर उभे आहेत ते विज्ञान माने आहेत. हे फिल्म ॲक्टर आहेत, प्रोड्युसर आहेत. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्मृती मानधना यांचे बालमित्रसुद्धा आहेत. आणि त्यांनी एक पलाश मुच्छल यांच्या संदर्भात तक्रारी अर्ज दाखल केलेला आहे सांगली जिल्हा पोलीस मुख्यालयामध्ये. जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांच्याकडे ते नेमका तक्रारी अर्ज काय आपण जाणून घेऊया. तुम्ही काय तक्रारी अर्ज दाखल केलेला आहे जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडे आणि तुमची मागणी काय आहे? नमस्कार, मी विज्ञान माने. 2024 डिसेंबर 5च्या दरम्यान पलाश मुच्छल जो की एक डिरेक्टर आणि गायक म्हणून जो फेमस आहे तो सांगलीत यायचा. तो काही कारणानं यायचा आपल्या सर्वांना त्या गोष्टी माहिती आहेत. मला काय त्या गोष्टी बोलायच्या नाही आहेत, परंतु माझ्यासारख्या उद्योजकांना आणि इन्व्हेस्टरना तो भेटायचा. मी मुळात प्रोड्युसर, मी स्वतः आहे. तर मला माझ्याकडे येण्याचा अट्रॅक्शन त्याचं होतंच, कारण की तो मला सांगायचा की आपण पिक्चर करूया. पिक्चरमध्ये तुम्ही एवढे एवढे पैसे गुंतवल्यानंतर काही 6 महिन्यानंतर तुम्हाला याचे पैशाचे रिटर्न्स एवढे देईन. अशा पद्धतीनं माझ्यासारखे खूप लोकांना तो सांगलीमध्ये येऊन भेटायचा. आणि आपण बघितलं की तो मनाचा छळ करतोच, परंतु तो आर्थिक दृष्टिकोनाने सुद्धा फसव्या निघाला. कारण की या गोष्टीला 1.5 वर्ष झालं. 1.5 वर्षापूर्वी जी 6 महिन्यात पिक्चर तयार होऊन त्याचे पैसे येणार होते, त्याला वर्षभर झालं मी मागतोय पैसे. कोणता पिक्चर होता? नजरिया नावाचा पिक्चर होता. नजरियाचं शूटिंग सांगलीमध्ये झालं होतं. कृष्णा व्हॅली स्कूल असेल किंवा आपल्या काही लोकेशन सांगली आणि मिरज आणि कुपवाड या महानगरपालिका क्षेत्रातले त्यावेळी होते. 1.5 ते 2 महिने तो इथं होता. आम्ही म्हणजे सीन्स जाऊन म्हणजे व्हिजिट्स केले, स्पॉट्स वगैरे आम्ही फायनल केले. म्हणजे सगळ्या गोष्टीमध्ये त्या पिक्चरमध्ये गुंतवणूकपासून सगळ्यामध्ये ॲज अँड लीड ॲक्टर मी केलं. कारण की त्यांना सांगितलं होतं की लीड रोल तुम्हाला देईन, सगळं तुम्हाला देईन. त्यानंतर चॅनलचे राईट्स विकून आपल्याला OTT प्लॅटफॉर्मवर पैसे मिळतील, एअरबॉर्न राईट्स मिळतील, विमानामध्ये झाल्यानंतर मिळतील. तर मला एक कळालं नाही की 1 महिन्यापूर्वी मी त्याच्या घरी गेलो. घरी गेल्यानंतर मी त्यांना सांगितलं की 55 लाख रुपयाचा हा पिक्चर आपण बनवला होता. लयतले तो म्हटला 2-4 लाख रुपये इकडे 60 लाखात. कारण की त्या ॲग्रीमेंट व्हॉट्सअपनं ते मला पाठवलं होतं. व्हॉट्सअपच्या त्या ॲग्रीमेंट्समध्ये परत तिथं गेल्यानंतर त्याची मम्मी यामध्ये पूर्णपणे इन्व्हॉल्व होती. तिथं गेल्यानंतर अचानकपणे 50-60 लाखाचा पिक्चर 1.5 कोटीत गेला. अशा पद्धतीने त्यांनी मोठा बॉम्ब माझ्यासमोर फोडला. मी म्हटलं एखादी आता माईक आहे, आपण 500 रुपयाला घेतो, दुकानात जाऊन तो 5,000ला विकेल का? बरं, सगळे पैसे इथं असताना मी गुंतवले होते. इन्व्हेस्टमेंट सगळ्या पैशाची त्यावेळी मी केली होती. परंतु मी पैसे केल्यानंतर अचानकपणे यांनी जो मुंबईत बोलवून मला घरामध्ये 1.5 कोटी सांगितलं, कुठंतरी मला शॉकिंग होतं. मी त्याची माहिती काढली पलाश मुच्छलची इंडस्ट्रीमध्ये माहिती काढत असताना मला एक कळालं की हा 1 नंबरचा फसव्या आणि भामटा मनुष्य आहे. कारण की कलाकारांचे सुद्धा यांना पैसे दिलेले नाही आहेत. ह्यांनी ज्यांचे पैसे घेतो इन्व्हेस्टर म्हणून त्यांचे फोन उचलत नाही, काही करत नाही, रिप्लाय देत नाही. पिक्चर लॉसमध्ये आहे म्हणतो आणि तो पैसे खातो. पलाश मुच्छल सारख्या अशा डिरेक्टरमुळं महाराष्ट्रातलेच नाही, तो मूळचा मध्य प्रदेशचा, बाहेरनं येऊन मराठी माणसांना त्यानं लुबाडायचा इथं धंदा चालू केलेला आहे, जो की माझ्याबद्दल घडला. ही गोष्ट घडताच त्याची मम्मी मला परत म्हणायला लागली की पैसे जे आहेत पिक्चरचे अजून वाढलेत, अजून तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. मी म्हटलं आंटी, मी पहिला आपला एक आकडा ठरला, त्यानंतर त्यांनी मला ब्लॅकमेल करून तू जर हे पैसे नाही दिलेस तर तुला आम्ही 1ही रुपया देण्यात बांधील नाही, अशा पद्धतीनं मला ब्लॅकमेल चालू केलं. त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत, मी तुम्हाला दिलेले आहेत. तर मला हे सगळं बघता मी त्याला पैशाची मागणी करायला लागलो. मला पैशामध्ये तो टाळाटाळ करायला लागला. माझे फोन उचलायचं बंद केला. त्यानंतर मला ब्लॉक केलं त्यानं आणि त्याच्या मम्मीनं. त्यानंतर माझ्याकडे पर्याय नव्हता, कारण की मी जे पैसे जमा केले होते कुठंतरी पर्सनल लोन, गोल्ड लोन आणि कुठंतरी मित्रांकडून हात उसने घेऊन मी त्यावेळी ते 1.5 वर्षापूर्वी पैसे दिले होते. एक सर्वसामान्य मिडल क्लास कुटुंबातलं मी आहे. तर आम्हाला एवढे मोठे पैसे जे दिलेले आहेत हे कुठून उभा करायचे हे टेन्शन आलं. त्यामुळे मी न्यायव्यवस्थेकडे, पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली वकिलामार्फत. आणि मी निवेदनात सुद्धा दिलेलं आहे ज्या ज्या गोष्टी घडल्या आणि जे आकडेवारी आहे, ज्या ज्या दिनांकानुसार त्याला बाबा जे ह्याला गुगल पेला जे वेगळे पैसे केले किंवा हे कॅश जे दिले त्याच्या सगळ्याच्या एंट्रीज मी मांडून SP साहेबांना दिले. न्यायव्यवस्थेवरती माझा विश्वास आहे. अशा पलाश मुच्छल सारख्या मोजक्या बदनाम झालेल्या व्यक्तिमत्वामुळं आज पूर्ण आमची इंडस्ट्री कुठंतरी बदनाम व्हायला लागली. त्यामुळे महाराष्ट्र शासनानं आणि पोलीस प्रशासनाला मी विनंती करेन, आज विज्ञान माने आज सांगलीतला एकटा म्हणजे अडकलेला, मी याच्या विरोधात आवाज केला. उद्या ह्या गोष्टीमुळे तुमच्या चॅनल आणि सगळ्यांच्या माध्यमांमुळे
उद्या 10 विज्ञानमाने फसायचे महाराष्ट्राला थांबतील. बाहेरून येऊन मराठी माणसांचा अशा पद्धतीने आर्थिक लूट आणि छळ करणं हे आम्हाला तर काही योग्य वाटलेलं नाही आहे. त्यामुळे न्याय व्यवस्थेवर आणि संविधान मानणारा आम्ही युवक आहेत. त्यामुळे मला न्याय 100% मिळेल. पोलीस तपासामध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये सगळ्या गोष्टी उघडकीस होतील आणि त्याच्यावरती कठोर कारवाई व्हावी ही एक प्रोड्युसर म्हणून माझी इच्छा आहे. कारण की इंडस्ट्रीत आपण बघतोय, जर प्रोड्युसर मेला तर कलाकार मरतोय. मराठी इंडस्ट्रीचे वेगळे दिवस आहेत. आज कोण धाडस करत नाही पिक्चरमध्ये पैसे घालायला. का? पलाश मुच्छल सारखे फसवे आणि भामटे डिरेक्टर त्यामध्ये आहेत. त्यामुळे माझी विनंती आहे की पलाश मुच्छलच्या त्यांना अनेक लोकांना तसं लुटलेलं आहे. तर ज्यांना ज्यांचं तो पैसे द्यायचा आहे, माझे आग्रह असेल त्यांना की तुम्ही सुद्धा अशा भामट्या लोकांच्या विरोधात रस्त्यावर उतरा. पोलीस प्रशासन आहे, आपल्याकडे मीडिया जो आधारस्तंभ, आपला चौथा आधारस्तंभ भारताचा आहे तो आहे. तुम्ही ओपनली या आणि पलाश मुच्छलच्या विरोधात तुम्ही तक्रार करा. आता तुम्ही जे जिल्हा पोलीस प्रमुखांना तक्रारी निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये कोणत्या पद्धतीचे त्याच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी केली आहे? नाही, गुन्हे दाखल करावे म्हणजे काय, माझा आर्थिकतेनं फसवणूक केलेली आहे त्या संदर्भात जे गुन्हे असतील ते साहेबांना माहिती आहेत. मला तेवढं काय त्यातलं माहिती नाही. 420 तर झालेली आहे तर आमचे वकील साहेबांनी असतील किंवा माझी जी फसवणूक झाली मी वर्णन केलेलं आहे त्यामध्ये कुठल्या गुन्ह्याला तो पात्र आहे हे मला काय माहिती नाही. ते SP साहेब तपासामध्ये ठरवतील, DYSP साहेब तपासामध्ये ठरवतील आणि ते पुढे सरकेल. मला त्यातली काय कल्पना नाही. मुळात तुमची पलाश मुच्छलची ओळख कधी झाली आणि कशी झाली? 2024 5 डिसेंबरला तो सांगलीत यायचा. तो सातत्याने सांगलीत यायचा हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. ती कारणं आता मला त्यामध्ये खोल परत जायचं नाही, परंतु त्या कारणानं यायचा आणि त्या नावांचा वापर करून तो सांगलीतल्या उद्योगपत्यांना भेटायचा आणि माझ्या पिक्चरमध्ये इन्व्हेस्ट करा म्हणून त्यांना बळी पाडायचा नावांचा वापर करून. माझी विनंती आहे, त्या नावांचा मला आग्रह नाही करायचा आहे. कारण की माझा आणि पलाशचा हा व्यवहार झालेला आहे, त्यामध्ये कोणाचंही नाव यायला नको. कारण की हा माणूस मन दुखवतोच, परंतु आर्थिकदृष्ट्याने सुद्धा असा हा भामटा आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल पोलीस प्रशासन आणि शासन त्याच्या विरोधात कारवाई लवकरात लवकर करावी, कठोर करावी. कारण की अशी भामटी माणसांमुळे कुठंतरी जनतेची, आमच्यासारख्या युवकांची लूट होते जी की झालेली आहे. पलाश मुच्छल सांगलीत येत होता, तो कोणाकडे येत होता आणि तुमची ओळख कशी झाली ते सांगा. पलाश मुच्छलची जी ओळख झाली ही आमचे मानधना काका जे आहेत त्यांच्यामुळे आमची झाली होती. त्यामुळे स्मृतीचे वडील काय? हा, स्मृतीचे वडील त्यांची झाली होती. श्रीनिवास मानधना काकांच्यामुळे झाली होती. मग ते आम्हाला तो भेटला होता आणि त्यामध्ये डायरेक्टली काकांनी ओळख करून दिली. तो मला भेटला, असं बाबा इन्व्हेस्टमेंट्स करायचे आहेत, तुम्ही कराल का प्लीज, तुम्हाला एवढे रिटर्न्स देतो. बरं, मलाच नाही भेटायचा, तो अनेक लोकांना सांगितलं भेटायचा. कदाचित ते सुद्धा आज ना उद्या त्याच्या विरोधात तक्रारी अर्ज तो फोन बंद केलाय किंवा ते येतील सुद्धा. कारण की त्यानं रितसर मला फसवलेलं आहे. फोन बंद करणं आणि पळून जाणं. बरं, बाहेरच्या राज्यातून येऊन महाराष्ट्राच्या लोकांनी लुटलं हे कुठंतरी आपल्या शासनाने असल्या लोकांवर प्रतिबंध कारवाई लवकरात लवकर करावी. कारण की मी आज इंडस्ट्रीबद्दल बोलतोय. जी लोक इंडस्ट्रीमध्ये आहेत त्या गोष्टी त्यांना सगळ्यांना माहिती आहेत की इंडस्ट्रीमध्ये दररोज म्हणजे दर 2-3 पिक्चरच्या मागे ही गोष्ट घडतेच आर्थिक फसवणुकीची. परंतु इज्जतीला घाबरून किंवा याला लोक येत नाहीत समोर. परंतु मी आज आलोय कारण की मोठ्या प्रमाणात माझी आर्थिक लूट झालेली आहे आणि मला त्याच्यावरती कारवाई कठोर ही व्हावी पोलीस प्रशासनाची आणि शासनाची मी त्यांना विनंती केली. तुमची किती रुपयाची फसवणूक झाली आणि पैशाचे जे देवाणघेवाण होती ही कशी झाली? नेमकी किती रक्कम आणि देवाणघेवाण कशी झाली? मला त्यांनी ॲग्रीमेंट व्हॉट्सअपला पाठवलं होतं. त्यांनी आम्हाला क्लिअरली सांगितलं होतं 55 लाखाचा पिक्चर आहे. त्याचे पुरावे सुद्धा मी सादर प्रेस समोर केलेले आहेत. आर्थिक जी झाली, कारण की पिक्चरचं आपल्याला माहिती आहे की इन्व्हेस्टमेंट जे असतात की त्या जागेवरती कॅश द्यायचे असतात. तर मी त्यावेळी बँकेचे रेकॉर्ड्स मी त्यावेळी मेंटेन केलेले आहेत. मी गोल्ड लोन केलेलं आहे, पर्सनल लोन केलेलं आहे, हात उसने मित्रांकडून पैसे घेतलेले आहेत आणि मी त्याला एक साधारणपणे 25 ते 27 लाख रुपये कॅश दिले. त्याला व्हाईटचे जे दिले ते 5-6 लाख रुपये मी व्हाईटचे दिले. त्याच्यावर मला तो 35 लाखाचा म्हणजे 15 लाख रुपये तो प्रॉफिट देणार होता. मी SP साहेबांच्या निवेदनामध्ये ते नमूद सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत ऑलरेडी. कसे कसे पैसे दिले, किती किती तारखेला दिले, कसे काय काय दिले, कोणासमोर दिले, सगळ्यांसमोर ही दिलेले आहेत. प्लस त्यांनी पैसे घेतलेले मला व्हॉट्सअपचे सगळ्या एंट्रीज त्यांनी मला पाठवलेत, ऑडिओपासून सगळं. मागील महिन्यापर्यंत ते देतो म्हणून परत माझा मोबाईल ब्लॉक केला. ह्याचा सगळा रेकॉर्ड आणि हिस्ट्री सुद्धा मी तुम्हाला दिलेली आहे. आणि मी त्या पिक्चरमध्ये काम केलेलं सुद्धा जे ॲज ए प्रोड्युसर आहे त्यांनी लॉन्च केलं होतं ते सुद्धा मी सगळं दिलेलं आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे की या गोष्टी ग्राह्य धरून प्रशासनाने पैसे देताना कोण तुमच्या सोबत होतं का? पुरावा म्हणून कोणाच्या समोर दिले? 27 लाख रुपये, 25 नाही, लाख रुपये? जे पैसे होते त्यावेळी जे ऍक्टर्स होते त्या सगळ्यांच्या समोर दिलेले आहेत. त्यावेळी स्वतः म्हणजे मंदना काका सुद्धा तिथे होते उपस्थित. स्मृती मानधनाचे वडील हो, ते सुद्धा होते. कारण की पैसे दिलेले आहेत. आता पैसे जे दिलेत ते दिलेत.
तर पैसे सगळ्यांसमोरच दिलेत, कारण की हा व्यवहार जो होता तो ठरला होता माझ्या हातून. ते बाबा दिले पैसे, हे एक आपण पोचपावती घेत असतो. आणि मी त्यांना आता 10 लाख रुपये मला अजून मागायला लागलेत की बाबा पिक्चर लागणार आहेत. मी म्हटलं ॲग्रीमेंट करून द्या, तर म्हणतात की ॲग्रीमेंट नाही करून देणार, तुम्ही जर पैसे दिले तरच तुमचे ते पैसे ग्रहाय, नाही तर पैसे बुडले. अशी थोडी पद्धत आहे. म्हणजे बाहेर येऊन मध्य प्रदेश. एकूण रक्कम किती होती आम्ही? एकूण रक्कम जी आहे ती 35 लाख आहे. आणि त्या 35 लाखात त्यांनी प्रॉफिट वगैरे करून एक 15 लाख रुपये ते मला देणार होते. 25 ते 27 लाख रुपये कॅश दिलेत. बाकी त्यांना जीपेला वगैरे एंट्री पलाशला मी दिलेले आहेत, जे तुम्हाला पण मी दाखवलेले आहेत. अशा पद्धतीचे म्हणजे 35 ते 40 लाख रुपये नुकसान आहे. तर नुकसान आपण म्हणता येत नाही. मला न्याय व्यवस्थेवरती विश्वास आहे की नुकसान आपण म्हणता येणार नाही, कारण की ते पैसे दिले आहे. फसवणूकच झाली. फसवणूकच झाली माझी, त्यामुळे नुकसान म्हणता येणार नाही. कारण की पोलीस प्रशासनाने उद्या तपास आला, बाबा तुम्ही पैसे घेतला होता का, त्याने पुरावे आहेत सगळे, तो म्हणणार हो दिले होते, मग पैसे कधी देणार, या गोष्टी ज्या आहेत. आता संपर्क केला का पलाश मुच्छल? त्यांनी ब्लॉकच केलं मला. मी पैसे मागतोय तर त्यांनी ब्लॉक केलं. त्याच्या मम्मी म्हणते की तू अजून पैसे द्या आम्हाला. मी म्हटलं रिटर्न मध्ये द्या मला, तर ते द्यायला तयार नाही. ते अजून पैसे मागतात, नाहीतर मागचे पैसे तुझे बुडले. असं अशा पद्धतीनं त्यांनी प्रत्येकाला तिथं ठगलेलं आहे. मुंबईमध्ये राहतात तिथल्या लोकांचे सुद्धा त्यांच्या विरुद्ध प्रचंड तक्रारी आहेत. मी ज्या आर्टिस्टला विचारलं की बाबा त्यांनी पैसे तुला दिले का, तर ते नाही म्हणले. आर्टिस्ट सुद्धा म्हणतात हा माणूस जो आहे हा पैसे देत नाही, फोन उचलत नाहीये. आणि त्याच्या विरोधात एक जण आहे, आता मी नाव नाही घेणार, त्यांनी पैसे मागितले त्याला, तर पैसे नाही मागितल्यावर त्यांनी डायरेक्ट म्हटलं की बाबा तुझं आम्ही सोशल मीडियाला पलाश मुच्छल टाकणार की तू आमचे पैसे देत नाहीस आणि तू असा माणूस आहेस म्हणून. लगेच त्याला 5-10 हजार रुपये दिले. म्हणजे हा माणूस असा आहे की 5-10 हजार रुपये सुद्धा जी गोरगरीब आहेत त्यांचे सुद्धा देत नाही तो. म्हणजे अशा पद्धतीनं आपण जे पद्धतीनं आपण बघतोय की TRP वगैरे हे झाले, कोणाचं तर नाव लावून वगैरे झाला, हा नंतरचा भाग. परंतु जो माणूस किरकोळ पैसे सुद्धा ठेवतो आणि फोन ब्लॉक करतो लोकांचे, तो माणसाची अशा पद्धतीनं कुठल्याही म्हणजे कोणी गळ करू नये, त्याच्यावरती कठोरच कारवाई व्हावी. कारण की आपण म्हणतो लाईमलाईट मध्ये आहे, तो फेमस आहे, ठीक आहे, तो झाला असेल कोणाच्या याच्यावर, परंतु तो एक फसव्या माणूस आहे, तो एक भामट्या माणूस आहे. आणि शासनानं असल्या भामट्या माणसानं जी कॉन्टॅक्ट वापरून दुसऱ्याला फसवतात, ह्याच्यावरती कुठंतरी कारवाई करावी. कारण की अशा याच्या व्यवहारामुळे कुठंतरी त्या गोष्टी ज्या घडणार होत्या त्या नाही झाल्या. याच्यावर सुद्धा मला आता शंका निर्माण होती की भामटा आणि फसवे आहे म्हणून सुद्धा त्याचं लग्न कदाचित ते मोडलं असावं. त्यामुळे ह्याच्यावर कठोर कारवाई व्हावी. कारण की तो विषय वेगळा, हा विषय वेगळा. उद्या मुंबईच्या लोकांचं पलाश मुच्छलने जर पैसे एखाद्याचं घेतलंय आणि दिलं नाही, तर आपण त्याचं काय लग्नाचा विषय काढत बसणार नाही. त्यांचं पलाश मुच्छल म्हणजे एक व्यक्ती, आर्थिक व्यवहार आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी त्याच्या लग्नाचा विषय काढून त्याला मोठं करण्यात काय पॉईंट नाहीये. तो काय एवढा मोठा नाहीये. पलाश मुच्छल हा भामटा आणि फसवे आहे, तो पैसे द्यायचे. त्यामुळे न्याय व्यवस्थेला मी विनंती करेन, शासनाला विनंती करेन, संविधान मानणारे आम्ही लोक आहोत, आम्हाला न्याय कृपया करून. SP साहेब आम्हाला देतो म्हटले, DYSP साहेब सगळेच आहेत, IG साहेब करतो म्हणले. जे काय असेल कायदेशीर कारवाई कृपया करून लवकरात व्हावी. म्हणजे माझी आर्थिक फसवणूक जी आपण म्हणतोय ती कुठंतरी आमचं आर्थिक जे होतं आम्हाला परत मिळावं आणि अनेक विज्ञानमाने फसण्यापासून ह्याच्याकडं थांबावीत. नक्कीच आपण पाहू शकता पलाश मुच्छल यांच्यावर विज्ञान मान्याने अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत. आता तक्रारी अर्ज जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे दिलेला आहे. तपासात सर्व गोष्टी निष्पन्न होतील आणि त्यानंतरच तक्रार दाखल होईल. पलाश मुच्छल सध्या मुंबईत असतात, त्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र पोलीस तपासात ज्या ज्या गोष्टी समोर येतील त्या TV9च्या माध्यमातून आपण जनतेच्या समोर आणणार आहोत. आणि तक्रार दाखल होणार आहे की नाही याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. कॅमेरामन सुजित सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.